आणि आता आपण चाललोय 12 ज्योतिर्लिंग, चारधाम यात्रा 12 ज्योतिर्लिंग। चल अरे काय मग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? श्रावण चालू झालंय का? नॉनव्हेज विनव्हेज खाता की नाही? श्रावण पाळा। पण आपल्याला माहिती आहे का श्रावण का पाळायचा असतो? श्रावणामध्ये मच्छी मटण का खायची नाही? आपण ना नेहमी म्हणजे आपण बघा, काही जण असतात ना ते मोजक्याच वाराला नॉनव्हेज वगैरे खातात, पण श्रावण म्हटलं की नॉनव्हेज बंद। मग ते का असे करतात? ते आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय। आपण बोलतो ना आता रोज खाल्ला, मग ते श्रावणात का नाही खायचं? ते बोलतात 12 महिने खाऊन झाल्यावर 1 महिना आपला साधू संतासारखा बनायचा। काही नाही, असला विषय काही नाही। का नाही खायचं तेही सांगतो। श्रावणात मच्छी मटण का खायची नाही? कारण श्रावण महिन्यात मासे यांचं म्हणजे बोलतात ना ते प्रजननाचा, श्रावण महिन्यात प्रजननाचा मिलन होण्याचे दिवस असतात। आणि ह्याच दरम्यान मासे वगैरे ना जास्त प्रमाणात अंडी वगैरे घालतात। म्हणून या दरम्यान आपल्या आत्तापासून नाही, आपल्या आधीपासूनची परंपरा आहे। या दरम्यान ना मासेमारी वगैरे बंद असते। का? कारण तोच असतो, कारण की ह्या दरम्यान मासे आपले अंडी घालत असतात, म्हणजे प्रजननाचा दिवस असतो त्यांचा। हे दिवस हे त्यांचे असतात, म्हणून ह्या दिवसाला मासेमारी वगैरे बंद असते। तर मासेमारी वगैरे बंद असणार तर आपण खाणार तरी कसं, आहे ना? आणि अजून एक सांगतात, आपण वर्षभर नॉनव्हेज खातो, वर्षभर नॉनव्हेज खातो, तो पचन वगैरे जो असतो पोटाला। आता जे व्हेज खातात त्यांचा काही विषय नाही, त्यांचा रोल नाही ह्याच्यात। पण जो नॉनव्हेज, जसे आम्हाला तर नेहमीच लागतं म्हणा, पण नॉनव्हेज खाणाऱ्यांचं सांगतोय, त्यांना म्हणजे कसा एक पोटाला थंडावा, एक आहार, थंड आहार वगैरे लागतो, त्यासाठी हा श्रावण एक पाळतात। तुम्हाला हे माहिती होतं का? जर माहिती असेल, म्हणजे ही जी माहिती तुम्हाला माहिती असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। अजून काही असेल कारण श्रावण पाळतात तर तेही मला सांगा। तर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे मनीष कदम बायकर। आणि आता आपण चाललोय 12 ज्योतिर्लिंग, चारधाम यात्रा 12 ज्योतिर्लिंग करायला। आता ते एका दिवसात शक्य आहे का? खूप जणांना प्रश्न पडेल, 12 ज्योतिर्लिंग एका दिवसात कसं शक्य आहे? आपण शक्य करू। आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन तुम्हाला मी एका दिवसात एका ठिकाणी करून देतो। जर 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन तुम्हाला एका दिवसात झालं तर फक्त कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा। चला, दर्शन तर आपण घेणारच आहे, तोपर्यंत आपण जाईपर्यंत जरा मजा मस्ती करूया, है ना? का फक्त आपला डायरेक्ट जायचं, दर्शन घ्यायचं, माहिती थोडी द्यायची आणि यायचं, असं नाही ना? व्हिडिओ बघाल ना थोडी? बघा, जर व्हिडिओ आवडत असेल तर सांगा मला। आणि आहे आमचा खारेगाव टू कळवा तो रोड। संध्याकाळची एवढी बेकार ट्रॅफिक होते ना इकडे, काय बोलणार आणि काय सांगणार। मग तसं काय, आपण रायडरच आहे म्हणा। इकडून गाडी अशी काढायची नी तशी टाकायची,
अबरे हॉर्न देतोय तेजा आईचा घोडा. आता तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवतो. आपला पहिला ब्लॉग जिथून आपण सुरुवात केली, म्हणजे ज्या देवाच्या चरणी आपण नतमस्तक झालो आणि जिथून सुरुवात केली माझ्या ब्लॉगला, पहिल्या ब्लॉगला, ते ठिकाण म्हणजे हे बघा, जस्ट 1 सेकंदावर येईल. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तिकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज. इथेच आपण पहिला आपला ब्लॉग नतमस्तक झालेलो आणि सुरुवात केलेली. एकदा परत आपण इथं हात जोडू आणि आपला ब्लॉग परत एक कंटिन्यू ठेवूया पुढेच. चला बोला माझ्यासोबत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपल्यासोबत आहे आपला एक भाऊ प्रणित महापारले, जो माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सोबत असतो. आपला जिगरी यार प्रणित शेठ महापारले. दाखवतो तुम्हाला, आता काय दिसणार नाही म्हणा, काय बसलाय गाडीवर आपल्या मागेच आहे. आणि ही आली बघा, ही आमची कळव्याची खाडी. हा एक ब्रिज. आणि आता इकडून बोलतात ना, हा जरा ब्रिज जुना झाला, तो बघा तिकडे एक तुम्हाला दिसतंय का, तिकडे एक ब्रिज बांधलाय, तो तिकडून म्हणजे बोलतात ना, हा इनकमिंग, तो आउट गोईंग. हा ब्रिज उतरला ना का इकडे जातो एक लेफ्ट साईडला शिडकोला रस्ता जातो. एक रस्ता राईट साईडला जाणार तो राबोडीला, आणि एक सरळ रस्ता जातो. तर आपल्याला सरळ जायचं आहे, जेणेकरून आपण 12 ज्योतिर्लिंग असलेले मंदिर त्याचे दर्शन घेऊ. जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या व्हिडिओला फॉलो करा, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल कुठे आहे ते आणि कसं जायचं. जर काही डाऊट वाटलाच तर मला मेसेज करा, मी तुमची मदत नक्कीच करेल. आपले ठाण्याचा देव माहिती आहे ना, ठाण्याचा देव ढाण्या वाघ. आपला ठाण्याचा देव आपला ढाण्या वाघ धर्मवीर आनंदिगे साहेब. हे बघा त्यांचा आश्रम, हे बघा दिघे साहेबांचा आश्रम. तळावपाळीच्या इकडून आपल्याला राईट मारायचा, म्हणजे उजव्या हाताला वळून सरळ जायचं आहे. तळावपाळी पण बघून घ्या. कैसे दुसरा ब्लॉग मित्रांनो कशावर बनवू जरा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला या आयडिया येईल. दादा बाबा भाऊ दादा काही बोलू शकता. या विषयावर ब्लॉग बनव, आपण त्या विषयावर ब्लॉग बनवायचा एक नक्की प्रयत्न करू. म्हणजे कसं आपल्याला पण येईल. आणि माझ्या ह्याच्यात काय चुका होतात ना जरा मला सांगा रे. तुम्ही सांगत नाही, व्हिडिओ बघता की नाही तेही आपल्याला समजत नाही, पण बघितली ना पूर्ण तर जरा मला सांगा, दादा बाबा असं असं चुकतोय भाऊ, हे सुधार. का तुम्हाला वाटत नाही का आपला व्लॉग चांगला व्हावा अजून? जरा सांगत जावा. हे बघा तो बैल ना, सर्कलच्या इकडून आपण फर्स्ट एक लेफ्ट जातो, आपण सेकंड लेफ्ट मारलाय आणि सरळ आलोय. ठाण्यात ना मित्रांनो आपला भाऊ आहे समीर सुभाष गावस्कर. नाव ऐकलं असेल ना, समीर सुभाष गावस्कर. टेकडी बंगला पाचपागडी, तिकडे कुठेही या, दादाबद्दल विचारा, कोणालाही विचारा, दादाबद्दल कोणीही सांगेल. एक समाजसेवक, कोणाच्याही हाकेला धावून जाणारा, कधीही तुम्ही त्याला कॉल करू शकता. ठाण्यात आले तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला ना, भाऊला कॉल करा, तुमच्या हाकेला मदतीला तो नक्की जाऊन येणार. कधीही कॉल करा. असा एक आपला थोर समाजसेवक. तर एकदा हे बघा खाली दिलेलं आहे तुझा, त्याची पूर्ण माहिती ते पण बघा, त्याच्यावर त्याचा नंबरही आहे, त्यावर कॉल करा जर काही अडचण असेल तर, आणि भावाला सपोर्ट करा. लेफ्ट साईडला कसरली तलाव आहे, तिकडे जायचं आहे. पाऊस बघा ना, सकाळपासून पाऊस होता. जसं आपण आता बोललो महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे, तसा पावसाने आपल्याला साथ दिली आणि पाऊस थांबला, तेही आपल्यासाठी. इकडे जसं आपण येतोय रस्ता बघा, राईट साईडला प्रशांत कॉर्नर आहे. बघा राईट साईडला प्रशांत कॉर्नर आहे.
प्रशांत कॉर्नरच्या इकडून आपल्याला जस्ट एक मिनटाचा पण रस्ता नाही आहे. जस्ट फक्त पुढे थोडासा पुढे गेले ना तर लगेच आपल्याला दिसेल शंकराचे मंदिर. असं एवढा भव्य दिव्य असं मोठं मंदिर नाही आहे. फायनली आपण जिथे आपल्याला जायचं होतं 12 ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर ठाण्यामध्ये ते पहा तिथे. आणि आता आपण भेट देऊ त्याला. त्याचा ॲड्रेस वगैरे मी सांगतोच. फक्त आता 2 मिनटं थांबा आणि दर्शन घ्या. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला एकसाथ कुठेच भेटणार नाही. ते फक्त आपल्या व्हिडिओला आपण प्रथमच दाखवतो आहे. 12 ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर शिवमंदिर तेही आपल्या ठाण्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर एकदा नक्की भेट द्या. आता श्रावण महिना पण चालू आहे. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मला मी तुम्हाला सांगतो 12 ज्योतिर्लिंग जो ठाण्यामध्ये आहे पाचपगडीला. तर हे बघा, पहिला सोमनाथ, त्यांची माहिती पण आपल्याला इथे दिसेल. दुसरे मल्लिकार्जुन, बघा त्याची माहिती आपल्याला इथे भेटेलच. महाकाळेश्वर त्यांची माहिती इकडे आहे. अशी प्रत्येकाची माहिती त्यांच्या बाजूला दिली आहे. बघा ओंकारेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औडानाथ, नाशिकमधला त्र्यंबकेश्वर, केदारनाथची माहिती पण आपल्याला इकडे दिसेलच. लास्ट म्हणजे गुणेश्वर. अशी प्रत्येकाची माहिती आपल्याला त्याच्या बाजूला, म्हणजे हे आपलं ज्योतिर्लिंग आहे, ज्योतिर्लिंगाच्या बाजूला आपल्याला प्रत्येकाची माहिती आपल्याला दिली आहे. आपल्याला मराठीत पण दिली आहे आणि आपल्याला इंग्लिशमध्येही दिली आहे. मित्रांनो, तुम्ही नक्की या आणि या मंदिराला भेट द्या. आणि या 12 ज्योतिर्लिंग आपल्याला ठाण्यात फक्त इकडेच बघायला भेटतात. पूर्ण इथे कुठे आपल्याला आता 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन कुठेच नाही आहे. फक्त ते जर आपल्याला पावन आपल्या ठाणे जिल्ह्यात ठाण्यामध्ये पाचपगडी इकडे आपल्याला झालेलं आहे. नक्की एकदा भेट द्या आणि कमेंटमध्ये व्हिडिओ आवडले तर हर हर महादेव द्यायला विसरू नका. तर बाय मित्रांनो, आपला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला झालं असेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव म्हणून. आणि आपलं नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही तुमचा किमती वेळ आपली व्हिडिओ बघण्यासाठी दिली त्यापासून मनापासून आभार मानतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय. आणि मगाशी आपण बोललो जसा आपला मित्र जिगरी यार कनिशन महापारले. चला बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला.